नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत तुम्हा सर्वांचं आराध्या या कथेच्या 41व्या भागात स्वागत करते. तर मित्रांनो, आर्नव आणि नव्या हे दोघंजण आपल्या प्रेमाला मालदीवमध्ये एक नवीन सुरुवात करणार आहेत. तर आराध्याच्या आयुष्यामध्ये नेमकं कोणतं वादळ येणार की तिचं हरवलेलं सुख तिला परत भेटणार, ते तर आहेच. पण आता अवनी आणि रंजित या दोघांच्या आयुष्यामध्ये कोणतं वळण आलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. अर्णवने आश्चर्याने आकाशकडे पाहिले तेव्हा आकाश हसून म्हणाला की अर्णव, मला असं वाटत नाही की तू तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ असाच गमावून बसावा. म्हणून हे माझ्याकडून तुझ्यासाठी, हे तुझ्या आणि नव्यासाठी आहे. आकाशने दिलेला तो लिफाफा पाहून अर्णवने त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, भाई, याची काही गरज नाहीये. मी तिला तिथे काही फिरवण्यासाठी आणलं नव्हतं. आमचं इथे येण्याचं कारण वेगळंच होतं. आकाशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि समजवत म्हणाला, अर्णव, मला माहीत आहे की तू तिला इथे का आणलं आहेस, पण तरीही माझी मनापासून इच्छा आहे की तू तिच्यासोबत प्रेमाने एक नवीन आयुष्याची सुरुवात करावीस. भूतकाळात काय होतं काय नाही ते सर्व मागे सोडून दे. आता तुझ्या समोर काय आहे त्याच्याकडे बघ. तिच्यासोबत जा आणि आपल्या प्रेमाची नवीन सुरुवात कर. अर्णव अजूनही गोंधळलेला होता. त्याला काय निर्णय घ्यावा हे समजत नव्हते. आकाशने त्याला पुन्हा बजावले की आता विचार करणे बंद कर आणि पॅकिंगच्या तयारीला लाग. उद्या पहाटे 4 वाजायची तुमची फ्लाईट आहे. अर्णवने गहीवरून आकाशला घट्ट मिठी मारली तेव्हा आकाशने मोठ्या भावाच्या मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, चल आता जा आणि तयारी कर. अर्णव हसून तिथून आपल्या रूमकडे निघाला. अर्णव जेव्हा आपल्या रूममध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की छोटा गोलू नव्याच्या छातीशी बिलकुल गाढ झोपलेला होता. नव्यासुद्धा अर्धवट झोपेत होती, पण जेव्हा तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला तेव्हा तिचे डोळे उघडले. तिने अर्णवला बघून विचारले की काय झालं अर्णव, भाई काय म्हणाले. अर्णव फक्त हसला आणि त्याने तो लिफाफा तिच्या समोर धरला. जेव्हा नव्याने तो लिफाफा उघडला आणि त्यात मालदीवची 2 विमान तिकिटे पाहिली तेव्हा ती काही क्षण स्तंभ होऊन पाहतच राहिली. मग तिने अर्णवकडे पाहिले आणि म्हणाली, अर्णव, आपल्याला या सहलीची किंवा तिकिटाची काहीच गरज नाहीये. आपण इथेच अमेरिकेतही तर खूपच खुश आहोत ना. अर्णवने गोलूला बेडवर व्यवस्थित झोपवले आणि तो नव्याच्या समोर बसला. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत तो अतिशय हळुवारपणे म्हणाला, नव्या, मी भाईशी याबद्दल बोललो आहे. त्याची मनापासून इच्छा आहे की आपण आपल्या या नात्याला प्रेमाची काही सुंदर क्षणासोबत एक नवीन सुरुवात करावी. जर तुला हे मान्य असेल तर तुझी इच्छा असेल तर आपण नक्की जाऊया. नव्या काही बोलली नाही. ती बेडवरून उठली आणि तिने सरळ कपाटातून आपली बॅग बाहेर काढली आणि ती पॅकिंग करायला लागली. तिची ही कृती पाहून अर्णव आपल्या गालातल्या गालात हसला. दुसरीकडे आराध्या जेव्हा फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा तिची नजर आकाशवर गेली, जो बाल्कनीमध्ये एकटाच उभा राहून रात्रीचं सौंदर्य निहाळत काहीतरी विचार करत होता. आराध्याने मागून जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. स्वतःच्या छातीवर आराध्याच्या हाताचा स्पर्श होताच आकाशचे डोळे सुखाने मिटी गेले. आराध्याने हळुवारपणे त्याला विचारले, काय विचार करत आहात तुम्ही. आकाशने तिला आपल्या समोर फिरवले आणि आपल्या बाहूमध्ये सामावून घेत म्हणाला, काही नाही ग, आता सगळं काही हळूहळू ठीक होईल असं वाटतंय. मी फक्त हा विचार करत होतो की आता ध्रुव आणि समर्थने सुद्धा आपल्या आयुष्यात सेट व्हायला हवं. त्यांनीही लग्नाचा विचार करायला हवा. आराध्याने छातीवर डोके टेकून म्हटले, ते तर आहेच. त्यांचं लग्न व्हायलाच हवं. पण आकाश, अजूनही काहीतरी अशी गोष्ट आहे जी तुम्ही माझ्यापासून लपवत आहात. खरं आहे ना. आकाशने थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. त्याला हे कधीच उमजलं नसे की ही मुलगी त्याच्या मनातील नेमकी गोष्ट इतक्या सहज कशी ओळखून घेते. पण त्याने मनाशी पक्का निश्चय केला होता की तो तिला आता काहीच सांगणार नाही, विशेषतः जेव्हा ती गोष्ट स्वतःशीही आणि त्याच्या सुरक्षेशीही जोडलेली आहे. त्याला तिची ही खुशी जराही कमी होऊ द्यायची नव्हती. आकाशने कोणताही खोटेपणा न करता तिला विचारले, बायको, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. आराध्याने लगेचच होकारार्थी मान हलवली. तेव्हा आकाश म्हणाला की बस मग, आपण इथून पुन्हा भारतात परत जाईपर्यंत थोडी वाट बघ आणि फक्त आनंद राहण्याचा प्रयत्न कर. आराध्याने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि प्रेमाने त्याचा चेहरा हातात धरला. तिने त्याच्या ओठावर एक सॉफ्ट किस केला आणि म्हणाली, आकाश, माझं तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तिचं हे प्रेमळ बोलणं ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर हसू आलं.
मग आकाशने तिला आपल्या कडेवर उचलले आणि रूममध्ये घेऊन आला. त्याने छोटी आरू आणि आराध्याला आपल्या बाहूमध्ये घेतले आणि म्हणाला, आता शांत झोप. उद्या पहाटे आर्नव आणि नव्या मालदीवसाठी निघणार आहे. आराध्याने स्वतःला त्याच्या कुशीत सुरक्षितपणे सामावून घेतले आणि आरूच्या पाठीवर मायेने हात फिरवत ती एक गोड आणि मिठ्या स्वप्नात शिरली. पण आकाशच्या मनात काहीतरी अस्वस्थता होती. तो थोडा काळजीत होता. तरीही दिवसभराचा थकवा इतका होता की त्या काळजीवर झोप भारी पडली आणि थोड्याच वेळात तो सुद्धा झोपेच्या अधीन झाला. रात्रीचे 3 वाजले होते. आर्नव आणि नव्या निघण्यासाठी पूर्णपणे तयार होते. नव्याने जाता जाता एकदा झोपलेल्या गोलूकडे पाहिले आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या कपाळावर किस केले. मग ते दोघे हळूच रूम बाहेर पडले. आकाश आणि आराध्या दोघेही त्यांना निरोप देण्यासाठी हॉलमध्ये हजर होते. आर्नवला मिठी मारत आकाश म्हणाला, स्वतःची आणि नव्याची खूप काळजी घे. आर्नवने मान हलवून त्याला आश्वस्त केले. आराध्याने मिश्किलपणे हसून नव्याला ऑल द बेस्ट म्हटले. तेव्हा नव्याला तिचा गर्भित अर्थ समजला आणि ती लाजेने अक्षरशः लाल झाली. थोड्याच वेळात ते दोघे टॅक्सीत बसून आपल्या आयुष्याच्या एक नवीन प्रवासाला निघाले. आता तिथे फक्त आकाश आणि आराध्याच उरले होते. आराध्याला अजूनही खूप झोप येत होती. तिने आकाशकडे पाहिले आणि जांभळी देत म्हणाली, आकाश, मला अजून खूप झोपायचं आहे. आकाशने तिचे विखुरलेले केस हाताने नीट केले आणि प्रेमाने गालावरून हात फिरवत म्हटले की ठीक आहे, चल झोपून जा. आराध्या हसली आणि त्याच्यासोबत रूममध्ये गेली. आकाशने गोलूला सुद्धा आर्नवच्या रूममधून आपल्या रूममध्ये आणले आणि त्याला आराध्याच्या शेजारी सुरक्षितपणे झोपवले. स्वतः लॅपटॉप घेऊन तो पुन्हा एकदा काही महत्त्वाच्या कामात व्यस्त झाला. आराध्या आपल्या दोन्ही मुलांना कुशीत घेऊन सुखाची झोप घेत होती. आकाशने आपल्या फोनवरून रणजितला काही गुप्त मेसेज पाठवले आणि पुन्हा कंपनीच्या फाईल्समध्ये गुंतला. दुसरीकडे पहाटे जेव्हा रणजितला आकाशचे ते मेसेज मिळाले तेव्हा तो सुद्धा खूप अस्वस्थ झाला. पण अचानक त्याच्या डोळ्यासमोर तो जुना प्रसंग उभा राहिला, जेव्हा पहिल्यांदा आराध्या त्यांना त्या हॉटेलच्या बारमध्ये एक विचित्र अवस्थेत भेटली होती. त्या आठवणीने रागाच्या भरात रणजितने डोळे लाल झाले. त्याने ताबडतोब आपल्या माणसांना कॉल केला आणि काव्या, मिसेस विमल देशपांडे यांच्यावर 24 तास कडक नजर ठेवण्यास सांगितले. रणजितने एक दीर्घ श्वास सोडला आणि स्वतःशीच पुटपुटला, ज्या घाणेरड्या खेळाची सुरुवात 1.5 वर्षापूर्वी झाली होती, आता तो खेळ कायमचा संपवण्याची वेळ आली आहे. आता यावेळी मी आराध्याबाबत कोणताही अन्याय सहन करणार नाही. देशपांडे हाऊसमध्ये काव्या आपल्या आईकडे परतली होती. तसेही कबीर मल्होत्राच्या मारण्याचे खापर आपल्यावर फोडू नये म्हणून आणि स्वतःला निष्पाप दाखवण्यासाठी तिने हा मार्ग निवडला होता. जयवंत देशपांडे यांनी तिला परत आल्यावर काहीही विचारले नाही. तसेही आराध्याशी नातं तोडल्याच्या दिवसापासून त्यांच्या मनातील या मायलेकीबद्दलचा आदर संपला होता. त्या दिवशी जेव्हा त्यांनी आराध्याला त्या मोठ्या टॅलेंट शोमध्ये गाताना पाहिले तेव्हा त्यांना मनोमन जाणीव झाली की त्यांनी आपल्या स्वतःच्या फुलासारख्या लेकीसोबत किती मोठा अन्याय केला आहे. पण आता पश्चाताप करूनही उपयोग नव्हता, कारण तिच्याकडे परत जाण्यास खूप उशीर झाला होता. जयवंत देशपांडे आता आपल्या वागण्यावर मनातून खूप पश्चाताप करत होते. पण काव्याकडून त्यांना आता तशी कोणतीही अपेक्षा उरली नव्हती, कारण त्यांची पत्नी विमलसुद्धा त्यांच्याबद्दल जराही विचार करत नव्हती. त्या मायलेकींना फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत होता आणि त्यांच्या मनात आराध्याबद्दल फक्त तिरस्कार भरलेला होता. जयवंत देशपांडे यांना आता फक्त एकदा आराध्याला भेटायची इच्छा होती. पण काव्या आणि विमल देशपांडे यांना आराध्यापासून लांब ठेवण्याची त्यांनी आपली ही इच्छा मनातच दाबून ठेवली होती. दुसरीकडे मालदीवमध्ये आर्नव आणि नव्या एअरपोर्टवरून सरळ आपल्या हॉटेलकडे निघाले. नव्या ती अतिशय सुंदर जागा पाहून मनातून खूप खुश झाली होती, तर दुसरीकडे आर्नव मनातल्या मनात आकाशच्या निर्णयावर हसला होता, कारण शेवटी त्याची बायको इथे आल्यामुळे ती खुश झाली होती. त्या दोघांनी हॉटेलमध्ये चेक इन केले आणि आपल्या रूमच्या दिशेने चालू लागले. रूममध्ये पाऊल ठेवताच नव्याचे पाय तिथेच थबकले. तो एक हनीमून सूट होता. अख्ख्या रूम मेणबत्त्या, फुगे आणि लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजलेला होता. नव्याला असं थबकलेलं पाहून आर्नव काहीतरी बोलणार इतक्यात त्याची नजर सुद्धा समोरच्या रूमवर गेली आणि आता त्या बिचाऱ्यांकडे सुद्धा बोलायसारखे काहीच उरले नव्हते. त्याने मनातल्या मनात म्हटले, भाई, हे काय करून ठेवलात तुम्ही? नव्याचे एकदा आर्नवकडे पाहिले आणि ती पुढे निघून गेली. आर्नवने एक
एक दीर्घ श्वास घेतला आणि तो सुद्धा रूममध्ये गेला. इकडे आराध्याला जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा तिला आकाश रूममध्ये दिसला नाही. ती आळस घेत स्वतःशीच म्हटली की हे माझे मिस्टर खडूस कुठे गेले आहेत. ती उठली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. शॉवर घेऊन तिने बाथरोब घातला आणि रूममध्ये आली. तिची दोन्हीही मुले अजूनही सुखात झोपलेली होती. त्यांना पाहून तिच्या ओठावर एक सुंदर हसू आले. तिने कपाटातून स्वतःसाठी कपडे काढले, पण अचानक तिचे हात थांबले. तिची नजर आकाशच्या त्या पांढऱ्या टी शर्टवर पडली जो त्याने काल घातला होता. तिने तो टी शर्ट उचलला आणि आपल्या छातीशी धरला आणि टी शर्टमध्ये अजूनही आकाशचा सुगंध दरवळत होता. तिने हसत हसत तो टी शर्ट घातला आणि तयार होऊन रूमच्या बाहेर पडली. तिने सर्वात आधी स्टडी रूम तपासली, पण तिथे आकाश नव्हता. तेव्हाच तिला किचनमधून आवाज आला, बायको, मला इथे तिथे शोधणं बंद कर, मी किचनमध्ये आहे. आराध्याने हे ऐकले आणि ती त्या दिशेने गेली. तिने पाहिले की आकाश तिथे उभा राहून नाश्ता बनवत होता. आकाशला असे काम करताना पाहण्याचे प्रसंग खूप कमी असायचे. आराध्याला तर या क्षणी तो एखाद्या सुंदर चित्रासारखा वाटत होता. तिने मागे जाऊन हळूच त्याला मिठी मारली आणि आकाश हसला. त्याने तिला आपल्या समोर आणले आणि कमरेतून पकडून किचनच्या ओट्यावर बसवले. आराध्या एकटक मोठ्या प्रेमाने त्याच्याकडे बघत होती. आकाश पुन्हा आपल्या कामात मग्न झाला. तेव्हा छोटा गोलू उठून फिरत फिरत तिथे पोहोचला आणि झोपाच्या धुंदीत तो आकाशच्या पायांना बिलगला. त्याने डोळे चोळत आकाशकडे पाहिले आणि म्हणाला, गुड मॉर्निंग डॅडा. आकाशने खाली वाकून त्याला कडेवर घेतले आणि प्रेमाने म्हटले, गुड मॉर्निंग माझी जान. गोलू आनंदाने हसला. आराध्याने अशा दिवसाचा आपल्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता आणि आकाशसाठी सुद्धा हे दिवस अतिशय खास होते. हे ते क्षण होते जे त्याला मनापासून जगायचे होते. अशी सुंदर सकाळ त्याला आपल्या आयुष्यात रोज हवी होती. त्या सर्वांनी मिळून एकत्र नाश्ता केला आणि मग आकाश त्यांना फिरायला घेऊन गेला. इकडे नव्याने आपली बॅग अनपॅक केली आणि कपडे घेऊन ती वॉशरूममध्ये गेली. आर्नवचा तर जीव टांगणीवर लागला होता, कारण नव्याने आत्तापर्यंत त्याच्याशी एक शब्दही बोलला नव्हता. पण खरं तर नव्या खूप घाबरलेली होती. नव्या फ्रेश होऊन बाहेर आली तेव्हा आर्नवने तिच्याकडे पाहिले. यावेळी ती साध्या नाईट सूटमध्ये होती. तिने आपल्या मोकळ्या केसांचा आंबाडा बांधला आणि आर्नवची बॅग अनपॅक करू लागली. आर्नव फक्त तिला पाहतच होता. नव्या काहीच बोलत नसल्यामुळे त्याचे डोके चक्रावून गेले होते, पण नव्या आरामात त्याला इग्नोर करून आपले काम करत होती. इकडे आकाशने पुढच्या दिवशी परतण्यासाठी आपले प्रायव्हेट प्लेन रेडी करून घेतले होते. तिथली सर्व मॅटर्स त्याला लवकरात लवकर सेट करायची होती आणि यामध्ये सर्व महत्त्वाचे म्हणजे आराध्याचे प्रकरण, जे त्याला आता कायमचे संपवायचे होते. त्याने आपला फोन उचलला आणि रणजितला कॉल केला. रणजित यावेळी काळजीत होता. एकतर कामाचा ताण आणि वरून अवनीची तब्येत बिघडलेली होती. या दिवसात अवनी खूप आजारी होती. न तिला काही सुचत होते, न काही खाण्यापिण्याची तिची इच्छा होती आणि प्रत्येक गोष्टीचा राग ती रणजितवर काढत असे. पण रणजित तिला सांभाळून घेत होता, कारण त्याला माहीत होते की ती ठीक नाहीये. रणजितने आकाशचा फोन उचलला आणि उचलताच तेव्हा आकाशने त्याला सर्वाबद्दल विचारले आणि रणजितने सर्व काही सांगितले. तेव्हा आकाश त्याला फक्त इतकंच म्हणाला, उद्या मला ते घरी हवे आहे, मला त्यांना भेटायचं आहे. रणजितने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला, पण आकाशने त्याला शांत केले आणि म्हटले, काळजी करू नकोस. आराध्या आपल्या कुटुंबाचा भाग आहे, जी कधीही आपल्यापासून वेगळी होणार नाही. रणजितने फक्त म्हटले आणि फोन ठेवून दिला. आकाशने एक दीर्घ श्वास घेतला आणि आराध्याकडे पाहिले, जी आरू आणि गोलूसोबत खेळण्यात व्यस्त होती. त्यांना पाहून आकाश हसला आणि त्याच्या जवळ जाऊन गोलू आपल्या मांडीवर बसवत म्हणाला, काय झालं बेबी. गोलूने त्याच्याकडे पाहिले आणि निरागसपणे म्हटलं, डॅडा, आरू मला दादाच बोलत नाही. आकाशने आधी त्याच्याकडे पाहिले आणि मग त्या चिमुकल्या आरूकडे पाहिले, जी बेडवर झोपून फक्त हातपाय हलवत होती. आकाश हसून म्हणाला, बाळा, ती अजून खूप लहान आहे, तिला अजून बोलायला येत नाही. हे ऐकून गोलूच्या डोळ्यात एक चमक आली आणि तो उत्साहाने ओरडला की म्हणजे जेव्हा बेबी बोलायला शिकेल तेव्हा ती मला दादा म्हणणार का. आकाशने हो म्हटलं तेव्हा गोलू खूप खुश झाला आणि आराध्याच्या ओठावर सुद्धा एक सुंदर हसू आले. पुढच्या दिवशी आराध्यासोबत आकाश मुंबईला परतला, पण त्याच्या डोक्यात अजूनही अनेक गोष्टी फिरत होत्या. त्याने आराध्याकडे पाहिले, जी आरामात त्याच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली होती आणि गोलू तिच्या छातीशी बिलगला होता. त्यांना पाहून आकाशच्या ओठावर हसू आले. त्याने मनातल्या मनात म्हटले की हा गोलू तर आहे,
ज्याने आम्हा दोघांना एकमेकांशी जोडून ठेवले आहे. जवळपास 13 तासाच्या प्रवासानंतर दोघे आपल्या घरी पोहोचले. गोलू तर आल्या आल्या श्रेयाच्या कडेवर जाऊन बसला. श्रेयाने मोठ्या प्रेमाने त्याचे गाल किस केले. तेव्हा गोलू अजूनच खुश झाला. आदिराजने आकाशला मिठी मारली आणि म्हणाला की सर्व काही ठीक आहे ना, तू काही अस्वस्थ वाटतोय. श्रेयाने आराध्याला पाणी दिले. तेव्हा तन्वी आणि समर्थ सुद्धा तिथे आणले. तन्वी आरोसोबत खेळू लागली आणि आकाशच्या नजर आराध्यावर होत्या. तेव्हाच तिथे रणजित आला आणि त्याच्यासोबत एक गृहस्थ होते ज्यांचे वय 55-60च्या दरम्यान होते. त्यांची नजर आराध्यावर पडली तसे ते एकटक तिच्याकडेच पाहू लागले. आराध्या आनंदाने तन्वी आणि श्रेयाशी बोलत होती. तिचे हसू सांगत होते की ती किती आनंदी आहे. तेव्हाच आकाश म्हणाला की मिस्टर देशपांडे, तुम्ही कसे आहात? जयंत देशपांडे यांची नजर आकाशकडे वळाली. तेव्हा आकाशने त्यांना बसण्यास सांगितले. आकाश बोलू लागला की मला माझ्या माणसाशिवाय कोणत्याही बाबतीत फरक पडत नाही, पण इथे गोष्ट माझ्या बायकोची आहे. मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या बायकोला आणि तुमच्या मुलीला मर्यादित ठेवा. 1.5 वर्षाच्या चुकीची शिक्षा मी त्यांना दिलेली नाही, कारण फक्त माझी आराध्या होती. नाहीतर मी अशी शिक्षा दिली असती की त्यांचा थरकाप उडाला असता. जयंत देशपांडे निर्विकारपणे बोलले की तुम्हाला त्यांना काय शिक्षा द्यायची आहे याने मला फरक पडत नाही. पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी हात जोडले, ओल्या डोळ्यांनी विनंती केली की फक्त माझ्या पोरीला खुश ठेवा. तिने खूप काही सोसलं आहे, प्लीज तिला आनंदी ठेवा. तेव्हा गोलू तिथे धावत आला आणि आकाशच्या कडेवर बसून म्हणाला, डॅडा, मम्मा तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलवत आहे. आकाशने जयंत देशपांडे यांना म्हटले की या जेवण करून घ्या. जयंत देशपांडे म्हटले की नाही, मी मुलीचा बाप आहे. आमच्याकडे मुलीच्या घरचे पाणी सुद्धा पित नाही. तेव्हा मागून आराध्याचा आवाज आला, आकाश, गोलू भाऊ. ती येत असतात तिची नजर जयंत देशपांडे यांच्यावर पडली. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने कशीबशी हिंमत करून फक्त बाबा असे म्हटले. जयंत देशपांडे यांचे डोळे पाणवले. आराध्या त्यांच्या दिशेने वाढली, पण अचानक तिचे पावले थांबली. तिला आठवले की घरच्यांची नाती तोडली आहेत. आराध्याने भरलेल्या डोळ्यांनी आकाशकडे पाहिले आणि ती परत फिरत होती की मागून आवाज आला, आज माझी परी आपल्या बाबांना मिठीत सुद्धा मारणार नाही का? हे ऐकताच आराध्या धावत जाऊन त्यांना बिलगली. बाप लेक दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. जयंत देशपांडे यांच्याकडून फक्त एकच चूक झाली होती की पत्नीवर विश्वास ठेवून आराध्याची जबाबदारी तिला दिली, पण बदल्यात त्या माऊलीने आराध्याला छळ केला. त्यांनी प्रेमाने तिचे कपाळावर किस केला आणि म्हणाले की माझा बाळ नेहमी सुखी राहा. आराध्या पुन्हा त्यांना घट्ट बिलगली. तेव्हा गोलू आराध्याचा ड्रेस ओढून गोलूने विचारले, मम्मा, हे तुमचे डॅडा आहेत का? आराध्याने हो म्हटले. तेव्हा गोलू उत्साहाने म्हणाला, म्हणजे हे माझे नानू आहेत. आराध्याने आदिराजकडे पाहिले. त्याने सहमती दिली. तेव्हा आराध्याने गोलूला कडेवर उचलून घेतले आणि म्हणाले की हो, हे तुझे नानू आहेत. गोलूने जयंत देशपांडे यांच्याकडे पाहिले. तेव्हा ते हसले. तेव्हा त्यांनी तन्वी आरूला घेऊन आली. आकाशने तिला कडेवर घेतले आणि छातीशी लावून तिचे डोके कुरघळू लागला. आरू प्रवासात चिडचिड झाली होती, पण आकाशने तिला सांभाळून घेतले. जयंत देशपांडे हे सर्व पाहत होते. आकाशची ही बाजू कोणालाच माहीत नव्हती. जयंत देशपांडे यांची नजर आकाशच्या छातीशी बिलगलेल्या आरूवर पडली. तेव्हा त्यांचे डोळे पुन्हा ओलावले. आरू अगदी लहानपणीच्या आराध्यासारखी दिसत होती. त्याने आराध्याकडे पाहिले. तेव्हा त्यांनी म्हटले, जयंत देशपांडे तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की नेहमी आनंदी राहा. तुझे बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात बाळा. मानतो की माझ्याकडूनही चुका झाल्या आहेत, पण मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. आराध्या हसली. तेव्हा आकाशने आरूकडे पाहिले, जी आता त्याच्या बाहूमध्ये शांत झोपली होती. त्याने तिला जयंत देशपांडेकडे दिले. ते आश्चर्याने पाहू लागले. तेव्हा आकाश म्हणाला की अंकल, माणूस चुकीचा नसतो, परिस्थिती चुकीची असते. तुम्हाला पश्चाताप आहे, त्यामुळे तुमचा हक्क कोणीच हिरावू शकत नाही. जयंत देशपांडे यांनी आरूला आपल्या कडेवर घेतले आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणाले की अगदी माझ्या आराध्यासारखी दिसते. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले. तेव्हा रणजित म्हणाला, अंकल, तुमचं त्या लोकांसोबत राहणं ठीक नाहीये. प्लीज तुम्ही इथेच थांबा. आकाश आणि आदिराज सुद्धा सहमत होते. जयंत देशपांडे सुद्धा नातवंडाच्या ओढीने तिथं थांबायला तयार झाले. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केले, पण अवनी तिथे नव्हती. रणजितने रूममध्ये पाहिले
तर ती झोपलेली होती. रणजित तिला पाहून हसला आणि तिचे कपाळावर किस करून म्हणाला, माझी राणी, हिला स्वतःचं जरासुद्धा लक्ष नसतं. त्याने तिला चादर नीट पांघरवलं आणि स्वतः स्टडी रूममध्ये निघून गेला. इकडे आराध्या आपल्या बाबांच्या छातीवर डोके ठेवून शांत बसली होती. आज तिला वाटत होते जणू वर्षानुवर्षापासून दूर असलेला आनंद परत आला आहे. असं नव्हतं की ती आकाशसोबत आनंदी नव्हती, पण एक बापाचं प्रेम मुलीसाठी सर्वात वरचं असतं. आकाशने रूममध्ये डोकावून पाहिले आणि जेव्हा त्याने आराध्याला इतक्या सुखात पाहिले तेव्हा त्याच्या मनात दिलासा मिळाला आणि तो आवाज न करता रूममधून गेला. गोलू आज श्रेयाकडे झोपायला जाणार होता. आता उरले होते फक्त आकाश आणि आरू. छोटी आरू पाळण्यात मुठ्या वळवून गाढ झोपलेली होती. आकाशने तिला पाहिले आणि गालातल्या गालात हसून तिच्या कपाळावर किस केले आणि म्हणाला, आरू, मी तुला प्रॉमिस करतो की मी प्रिन्सेससाठी सर्वात बेस्ट डॅडा बनवून दाखवीन. त्याने तिचे डोके कुरवळले आणि आरू झोपेतच हसली. आकाश फ्रेश व्हायला गेला आणि बाहेर आला तेव्हा त्याने फक्त शॉर्ट्स घातलेला होता. त्याने वर काहीच घातलेले नव्हते. बेडवर आराध्या अजून आली नव्हती, पण त्याने तिला डिस्टर्ब केले नाही. तसेही आराध्या आल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती, कारण सुख त्याच्या जवळ नव्हते. तो लॅपटॉप घेऊन काउचवर बसला आणि ऑफिसचे काम करू लागला. इकडे रणजितच्या रूममध्ये रात्री 12:30 वाजले होते. रणजित रूममध्ये आला तेव्हा अवनी अजूनही झोपलेलीच होती. त्याने तिला पाहिले आणि तो प्रेमाने हसला. अचानक अवनीची झोप उघडली आणि ती डचकून जागी झाली. रणजित घाबरून म्हणाला की काय झालं अवनी, तू ठीक आहेस ना? पण अवनीने तोंडवर हात ठेवला आणि ती वॉशरूमकडे धावली. रणजित तिच्या मागे गेला. अवनीला उलट्या होत होत्या. रणजित तिच्या पाठीला थोपटू लागला. अवनीने तोंडावर पाण्याचे हबके मारले आणि रणजितच्या छातीशी बिलगली. तिचे डोळे ओले झाले होते आणि ती खूप थकलेली होती. रणजितने तिला मिठीत घेतले आणि केसातून हात फिरवत म्हटले की तू ठीक आहेस ना? नक्की काय झालं आहे? या दिवसात तुझी तब्येत सारखी का खराब होत आहे? अवनीने त्याला अजून घट्ट मिठीत धरले. रणजितने तिला बाहूमध्ये उचलून रूममध्ये आणले आणि बेडवर झोपवताना म्हणाला की आता शांत झोप, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. हे बोलून त्याने तिचे कपाळावर किस केले. अवनीने त्याची हाताची तळवे पकडले. रणजित तिथेच थांबला. त्याने अवनीकडे पाहिले तेव्हा ती मान खाली घालून बसली होती. रणजित तिच्या शेजारी बसला आणि चेहरा हातात धरून म्हणाला की तुला काही सांगायचं आहे का? अवनी होकारार्थी मान हलवली आणि रणजितच्या छातीशी बिलगली. रणजितने विचारले की काय झालं? तू इतकी का काळजीत आहेस? अवनी त्याच्या शर्टची कॉलर मुठीत आवळली आणि हळूच म्हणाले की रणजित, मला असं वाटतंय की कदाचित मी प्रेग्नेंट आहे. हे बोलून तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिला माहीत नव्हतं की रणजित काय बोलेल. तिला भीती वाटत होती की तो रागवेल, कारण त्याला सध्या मूल नको होतं. अवनी त्याच्या छातीत लपून बसली होती तर रणजित गोंधळलेल्या अवस्थेत तिच्याकडे पाहत होता. त्याला काही सुचेना, कारण अवनी स्वतः लहान मुलीसारखी होती. अशात तिच्यावर बाळाची जबाबदारी येणे त्याला योग्य वाटत नव्हते, पण ते बाळ त्याच्या प्रेमाची निशाणी होतं. रणजितने त्याला थोडे बाजूला केले आणि चेहरा हातात धरून म्हटलं की तुझी खात्री आहे का याबाबत? अवनीने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की पण लक्षण तर तीच आहेत आणि माझी डेटसुद्धा पुढे गेली आहे. रणजित हसला आणि त्याने तिचे कपाळावर किस केले. तो म्हणाला की काही हरकत नाही, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊ, तेव्हा सर्व काही कन्फर्म होईल. काळजी नको करू. अवनी रिलॅक्स झाली. तिला आनंद झाला की रणजित साथ द्यायला तयार होता. तिने त्याचा घट्ट मिठी मारली. तेव्हा रणजित तिला पुन्हा झोपवत म्हणाला, आता झोप, 1 वाजत आला आहे. अवनी सुखाने झोपी गेली आणि रणजित सुद्धा झोपेच्या अधीन झाला. पुढील दिवशी सकाळी आकाशची झोप आरूच्या आवाजाने उघडली. रात्री त्याला नीट झोप लागली नव्हती, पण सोफ्यावर थकल्यामुळे त्याचा डोळा लागला होता. त्याने आरूला पाहिले आणि कडेवर घेऊन शांत करू लागला. त्याला माहीत होतं की उठल्या उठल्या तिला दूध लागतं. आरू दूध प्यायला नखरे करायची. आकाशने पाहिले तर रात्री आराध्याने फिडर ठेवायला विसरली होती. तो आरूला घेऊन किचनमध्ये गेला. एका हातात आरूचे फिडर आणि दुसऱ्या हातात आरू होती. त्याने दूध गरम व्हायला ठेवले आणि आरूला शांत करू लागला. जयंत देशपांडे हॉलमध्ये आले होते. जेव्हा त्यांनी आकाशला किचनमध्ये पाहिले तेव्हा ते चकित झाले. आराध्या आज अजूनही उठली नव्हती, कारण रात्री ती त्याच्याच रूममध्ये झोपी गेली होती. जयंत देशपांडे यांनी समाधान वाटले की आराध्याच्या आयुष्यात एक योग्य माणूस आला आहे. तेव्हा आराध्या घाईघाईने किचनमध्ये आली. तिने आरूला आकाशच्या कुशीत पाहिले आणि गॅसवर दूध पाहिले. तेव्हा तिला वाईट वाटले की ती विसरली होती. आराध्याने घाईघाईने दूध उतरवले
आणि फिडरमध्ये टाकू लागली. आकाश म्हणाला की बायको हे काय करते, तू जरा आरामात कर, दूध गरम आहे, तुझा हात भाजेल. आराध्या पुटपुटली की माझी चुकी आहे, मी रात्री दूध ठेवायला विसरले. आकाशने तिला शांत केले आणि म्हटले की अरे ती गप्प झाली आहे, आता तू इतकी अस्वस्थ होऊ नकोस. आराध्याने लेकीकडे पाहिले, जी आता शांत झाली होती, पण पापण्यावर अश्रूचे थेंब होते. आकाशने फिडर घेतले आणि आराध्यासोबत हॉलमध्ये आला. तो सोफ्यावर बसून आरूला दूध पाजू लागला आणि आरू नेहमीप्रमाणे फिडर पडत होती आणि आकाश पुन्हा प्रयत्न करत होता. जयंत देशपांडे हसत हे पाहत होते. आराध्यासुद्धा आकाशच्या जवळ बसली. तेव्हा अवनी आणि रणजित तिथे आले. अवनी मान खाली घालून चालत होती. तेव्हा त्याने आरूला आराध्याकडे दिले आणि रणजितला विचारले की काय झालं, सर्व ठीक आहे ना. रणजित म्हणाला की मी अवनीला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे. आकाश काळजीत पडला. आराध्यासुद्धा जवळ आली. आकाशने अवनीच्या डोक्यावर हात ठेवून विचारले, काय झालं ग बाळा, तू ठीक आहेस ना. अवनीने हो म्हटलं. तेव्हा आकाश म्हणाला की मग हॉस्पिटलला कशाला जात आहात. रणजितने कपाळावर हात मारला. तेव्हा आराध्या म्हणाले की भाऊ सगळं सांगा ना. ना तुम्ही हॉस्पिटलला का चालला आहात. रणजितने तोंड वेडे करत म्हटले की अगं तू अशी डोळे का मारत आहेस मला. मग त्याने सांगितले की अवनीची तब्येत ठीक नाहीये, तिला उलट्या होत आहे, चक्कर येत आहे आणि अशक्तपणा आहे. दिवसभर ती फक्त झोपलेली असते. हे ऐकताच आराध्याने चकित होऊन हात तोंडावर ठेवला आणि अवनीकडे पाहू लागली. आराध्या जोरात ओरडून म्हणाली की तू प्रेग्नेंट आहेस. हे ऐकताच सर्वांचे चेहरे आश्चर्याने पाहण्यासारखे राहिले आणि सर्वांच्या तोंडातून शब्द निघाले. आराध्या म्हणाली की काय म्हणजे काय, तुम्ही माझी केस विसरलात की काय. कशी चिडचिड व्हायचे मी. आकाश तरी हे सर्व कसं विसरणार होता. त्याने लगेचच अवनीला सोफ्यावर बसवले आणि समर्थला कॉल केला. समर्थ घराकडेच निघाला होता. आकाशने त्याला सोबत गायनोलॉजिस्टला घेऊन यायला सांगितले. अवनी घाबरली होती. रणजितने तिच्या खांद्यावर हात ठेवला जेणेकरून ती शांत राहील. थोड्याच वेळात समर्थ लेडी डॉक्टरसोबत पोहोचला आणि त्याने अवनीची टेस्ट केली. अवनीने या अगोदर टेस्ट केली नव्हती. डॉक्टरने प्रेग्नन्सी टेस्ट किट दिले. अवनीने टेस्ट केली तेव्हा त्यांना 2 गुलाबी ओळी. हे पाहताच अवनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाहेर रणजित अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता. आकाश मात्र त्याला पाहून गालातल्या गालात हसत होता. तर मित्रांनो, आज आराध्या आणि तिच्या बाबाची भेट तुम्हाला कशी वाटली. तर दुसरीकडे देशपांडे हाऊसमध्ये काव्या एक नवीन डाव रचणार आहे. हे पाहणं तर आता खरंच खूप रंजक ठरणार आहे. चला तर मग मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते आणि कथेचा 42वा भाग पाहायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा आराध्या.